ह्या साड्यावरच्या ना आमच्या पुढची ही जमीन आहे, तिथे हे पिंपळाचं झाड ना तुटलेलं आहे. ते वाऱ्याने वगैरे तुटून पडलं आहे. तर आता त्याची ना अशी लाकडं आहेत, ती घेऊन जातो. किमान थोडं जेवण आलं तरी थोडा वापर होईल. पप्पा थोडेफार तोडून ठेवत आहेत, ते एकत्र करून देतील मला. मस्त डोक्यावरनं घेऊन मग इथून लेफ्ट मारायचा आणि जायचा. कारण तुम्हाला ना पावसामध्ये ना जास्त म्हणजे असं गॅस वापरतो, पण आपली आता कशी जंगलात लाकडं आहेत, तर लाकडांचा वगैरे ना असा वापर करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींचा जंगलापासून मिळतात ना. नाही तर काय होतं माहिती, आपण नाही घेतलं नाही तर मग दुसरं कोणतरी ऑब्व्हियसली घेऊन गेलेत. कारण मी त्या दिवशी आलो होतो ना, त्यावेळी भरपूर हे होती, लाकडं पडलेली होती याची. आता तिथे आलो तो कायच नाही राहिलं. ते छोटे छोटे तुकडे राहिले. ते छोटे छोटे तुकडे तेवढे नानीमध्ये म्हणजे आपण आंघोळ करतो ना सकाळी, तर तिथे आतमध्ये लाकडं टाकतो, तर ती एक नाणी असते. आमच्याकडे त्याला नाणी म्हणतात. ते हा नजारा मस्त आहे, पण एक नंबर व्ह्यू आहे इथे. आता बघतो, गोळा करतो इकडची पण, आणि तिकडे पण पुढे कोणीतरी काहीतरी ना झाडं जाळून ठेवली आहेत आमची, तर तिकडे पण आहेत बरीचशी. ती पण घेऊन जातो. नाहीतर मग लोकांचाच फावणार आहे. ती घेऊन जातो घरी, तेवढा तरी वापर होईल. सो आता बघतो, जेवढी भेटतील तेवढी गोळा करतो आणि पटापट निघतो. कारण आता झाले आहेत 5:30, 5:45 झालेले. 7:30पर्यंत वगैरे काळोख पडेल मोस्टली. बघू, हा ब्लॉग काय जास्त मोठा होणार नाही. ह्या लाकडाचाच ब्लॉग आहे. कारण काय, पाऊस लांबलीवर गेला आहे, खूप लांबलीवर गेला आहे. आज जवळजवळ 20 तारीख आहे. 20 तारखेमध्ये पाऊसच नाही पडल्यावर इथे सगळे रिकामीच पडलेले आहे. काय आहे इकडे, काय नाही, सगळं रिकामी पडलं. म्हणजे इथे रान पण आले, कुठले प्राणी बिनी पण बाहेर नाही येणार, त्यामुळे टेन्शन नाही. आता मला वाटतं काय, हे सगळेजण सांगितलं आहे, मला वाटतं 22 तारखेपासून पाऊस वगैरे येणार आहे. तर त्याची सुरुवात झालेली आहे ऑलरेडी. कारण हे ढग पण नव्हते काल काय, हां कालपर्यंत हे ढग नव्हते. आज सकाळी यायला सुरुवात झाली आहे एकदम. त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकांनी नांगरणी वगैरे करून ठेवलेली आहे. आता पेरणी वगैरे करायची आहे. बऱ्याच लोकांनी केलेली आहे, ती त्यांची वाया गेली. आता परत त्यांना तो दाणे आणून परत लावावे लागले. बघू आता कसा काय पाऊस मेहरबानी करतो आहे, की परत कुठे वादळ होतं आहे, काय होतं आहे, गोष्टी सांगता येत नाही. मग पप्पा तोडून ठेवतो. लाकूड दिसतं आहे, पण ते खतरनाक सुकलेलं आहे, लगत तुटलं नाही जात आहे. मध्ये लात मारू का त्याच्या पेकाडामध्ये? हा, सगळं असं पडीक आहे म्हणजे पाऊस नाही आला त्याच्यामुळे. नाही तर सगळे इथे भुईमुग काय आलं, तुटला. हां, इथे भुईमुग. आता हे लोक आहेत ह्यांचं, ते इथे भुईमुग वगैरे पेरणार, वेगवेगळे असे हे लावणार इथे. आता पावसामध्ये मजा येते बघायला. इथून थोडंसं खाली गेलं ना, मला वाटतं 2-3 मिनटावर इथून खाली गेलं ना, की अशी तिथून असं सगळीकडनं असं पाणी होतं एकत्र, आणि अशी वाळी ती अशी खाली जाते. तर त्या वाळीचं पाणी वगैरे असतं. आता काहीच नाही, आता जस्ट जाऊन चेक करून आलो, पूर्ण सुकलेलं आहे तिकडे. आता लाकडं गोळा करतो जरा. ही माझी काठी एवढी झाली ऑलरेडी गोळा. ते एक मोठा लाकूड आहे, हे एक आहे. तिथे खाली पण आहे, ती खाली पण घेऊन जातो. तोपर्यंत तुम्ही नजारा बघा. थोडी वरती घेतो, ते लहान नंतर टाक. मधलं लहान काढते, मधलं लहान काढ सगळं वरती टाकायचं. बस ड्रायव्हर गाडी शिकत आहे. मोठे टाक खाली. तू टाकतो का त्याच्यात मोठा? हा 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 राहील काय? मग खाली टाक.
खाली राहील तो त्यांच्यामध्ये बरोबर आहे. त्या साईडला टाक, मोठ्याचं त्या साईडला टाक मोठं. एक नका ते अडकवायचं. या साईडला, ह्या साईडला हे ते झाडं ह्या साईडला टाक. कुठल्या? ह्या माझ्या साईडला. ते खालचं नाही होणार. नाही होणार, ते खालचं काढ. काढ काढ हे बघा ते लांबडं काढ ना पहिलं खालचं. कुठलं? ते लांबडं पहिलं काढ, ते झाडं बसव. ते खालचं लांबडं आहे बघ. हां, आणि ते दुसरं पण. हां हे ते ते काढ 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 आणि आता त्याच्यात बस. त्या मोठ्या लाकडात दाब ना. पुढच्या 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 मोठ्या लाकडावर दाब. तिकडे तिकडे तिकडे. ते डबल टेबल घडी कर त्याची खांद्यावर ना. अजून काय पाहिजे? पट्टा घालायला विसरलं. पट्टा पॅन्ट खाली वळतं. बंद करायचं आहे ना. गाईस थोडासा ना ब्रेक घेतला कारण की लाकडं जड आहेत. आता पप्पा घेतात बोलते थोडे. अजून बरंच खाली जायचं आहे आम्हाला, बरंच खाली जायचं आहे. हे आता एकदम घनदाट जंगलामध्ये आलेलो तिकडे आतमध्ये पूर्ण. आणि जाता जाताना मी आता थांबलो याच्यासाठी की खांदा पण थोडासा दुखायला लागला. पण ना मला एक गोष्ट आणखीन दाखवायची होती, ते म्हणजे हे वडाचं झाड आहे. वटपौर्णिमा वगैरे जेव्हा असतो ना तेव्हा आम्ही सगळे पोरं किंवा गावातले आहेत ना अशी येतात आणि याची पानं काढून घेऊन जातात. तिथे आणखीन एक होता, मला वाटतं आतल्या बाजूला तिथे कुठेतरी होता, तो पडला तिकडचा. तर हा राहिला आहे. तर ह्याची पानं पण आता भरपूर वरती गेली आहेत. मला वाटतं खाली आग घातली ना, त्या आगीने मला वाटतं जळून गेलेली आहेत. तर आम्ही तिथे येतो. आता इथून आलो खूप जायचं, म्हणजे बरंच जायचं आम्हाला इथून. पप्पा म्हणाले आता मी घेतो जरा वेळ, म्हणजे ते आता जिथे काय म्हणतात त्याला, आम्ही ना तिकडे खाली लाकडं आहेत आमची, ती लाकडं पण घ्यायची आहेत. तर तिथे आमचा स्टॉप होणार आहे, ती लाकडं पण तिथे दाखवतो. हे प्रत्येक गावकरी जेव्हा गावात येतो ना, किंवा मग गावातलं प्रत्येक गावकरी आहे ना, हे असंच करतो.
उपजीविकेचं साधनच आहे लाकूड. कारण गॅस वगैरे खूप महाग असतो आणि आपल्याकडे निसर्गामध्ये आपल्याला लाकडं भेटतच असतात. तर ते सगळेजण लाकडाचाच वापर करतात. जेव्हा लाकडाचा वापर अगदीच संपतो त्याच्यानंतर मग गॅस वापरतात आमच्याकडे. त्यामुळे सगळ्या गोष्टी राखून जरा 4 पैसे वाचवायला शिकलं पाहिजे. सगळेजण तेच करतात गावामध्ये. प्रत्येक कोकणातच असं नाही, कुठे पण जातो मी आजूबाजूच्या गोष्टींचा वापर जास्तच करून घेतो. निसर्गामध्ये जेवढं आपल्याला निसर्ग देतो तेवढं सगळं घेऊन ठेवायचं. इथे 6 वाजले. मला वाटतं खालची लाकडं तोडेपर्यंत पण थोडा वेळ जाणार. पटापट खाली जातो, मग आपण भेटू. माझा बोट लागून आहे ना व्हिडिओ बंद झाली. ती व्हिडिओ ना बनलीच नाही. ते पप्पा बोलले की मी घेतो जरा वेळ आता, कारण खाली तिथे अजून लाकडं आहेत ना आमची. म्हणजे तिथे कापून ठेवलेत कोणीतरी, ते झाडं तोडून ठेवली आहेत. तर झाडांची लाकडं नाही आहेत. ते बघतो आता, बघायचं कोणी तोडले काय तोडले, जरा माहिती काढतो आहे. कारण असं न विचारतो तुम्ही तोडू नाही शकत. आता पप्पा जरा घेतो बोलले मी, तर जरा वेळ त्यांना दिलं आहे. असं थोडं थोडं करूनच आम्ही घेतो आहे, कारण ते एकदम जमत नाही घ्यायला. कोणच नाही. सगळीकडे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात. टिटवीचे जास्त. टिटवी कशी आहे माहिती? टिटवी गंडवते तुम्हाला, त्यांचे पोरं वगैरे असतात ना. चालेल, सरळ गेले असते तरी झाले असते. टिटवी तिची पोरं असतात, त्याच्यामुळे ती नुसती सगळीकडे असं दाखवत. आणि सगळ्यांना ना हे करते ती जंगलामध्ये, की कोणतरी येतं आहे, काय बोलतात त्याला तो शब्द आहे, सतर्क करते. सतर्क की कोणतरी येतं आहे करून. तर मग टिटवी ओरडले की कधी पण लक्ष ठेवायचं, आजूबाजूला कोण ना कोण असतंच. नीट आवाज आहे का ऐकायला येईल. एक इकडून ओरडते, एक इकडून ओरडते, म्हणजे तुम्ही फुल कन्फ्यूज की कुठे जायचं. आणि तिची पोरं सेफ साईडमध्ये. मग हे ढग मस्त आला. गावचं जीवन चांगलं आहे इथे ना. असं हे ह्याच्यात खेकडे, आता खेकडे कासव वगैरे सगळे असे येणार. आता इथे पूर्ण हिरवगार होणार थोड्या दिवसांनी. आला हा पाऊस पडला ना की सगळं हिरवगार होणार. तर खाली जातो आणि मग बोलतो. हे एक आणलं तांबोळ्यावरनं, आणि हे एक आणलं. 2 आणलं. ही बघते, फक्त पाणी देते तिथे बसून, बाकी काय नाही करत आहे. ह्यांना मच्छरीने फोडला हे आणताना, कारण मच्छरी खूप आहेत रे. एवढंच काहीतरी होतं ब्लॉगमध्ये. आता जातो पटापट आंघोळ करून घेतो, कारण पूर्ण खराब झालं आहे. शेवटी मन निर्मळ करून घेतो जरा आंघोळीसोबत. बाय बाय.